नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते सायलीच्या ओटी भरणीच्या कार्यक्रमाने. घरातील सर्वजण सायलीला भेटवस्तू देत असतात. अर्जुन सायलीला एका छोट्या बाळाचे सुंदर पोस्टर भेट देतो. ते पाहून सायलीच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो. मात्र दुसरीकडे राकेशच्या मनात वेगळाच विचार सुरू असतो. तो मनात म्हणतो, माझ्या वडिलांना जेलमध्ये टाकून तुम्ही इथे आनंद साजरा करताय, पण तुमचा हा आनंद मी फार काळ टिकू देणार नाही. यानंतर अस्मिता सायली आणि अर्जुनचे फोटो काढत असते. अर्जुन तिला म्हणतो, माझ्या बायकोला थोडा वेळ आराम करू दे ना, किती फोटो काढशील. तेवढ्यात पूर्णा आजी म्हणते, अर्जुन तू कसा बाप होशील हे माहीत नाही, पण टोकाचा काळजीवाहू बाप होशील हे नक्की. सगळेजण त्यावर हसतात आणि होकार देतात. पूर्णा आजी पुढे म्हणते, उद्या मुलगा खेळण्यातली गाडी घेऊन खेळायला लागला तरी हा म्हणेल, अरे नको रे, ॲक्सिडेंट होईल. हे ऐकून अर्जुन लाजतो. सायली मग अर्जुनला म्हणते, ही फक्त माझी सासरची माणसं नाहीत, ही माझी माहेरची माणसंही आहेत. मला अजिबात त्रास होऊ देणार नाहीत. अर्जुन हसून म्हणतो, माहिती आहे. तेवढ्यात चैतन्य म्हणतो, चला सेल्फी टाईम, आणि तो सर्वांसोबत सेल्फी काढतो. कार्यक्रम संपल्यानंतर सगळेजण त्याची भरभरून स्तुती करतात. तेवढ्यात सायली आणि अर्जुन सांगतात की त्यांना डॉक्टरांकडे जायचे आहे. कल्पना विचारते, कुठल्या डॉक्टरांकडे. अर्जुन सांगतो, गायनॅककडे. आधीच अपॉइंटमेंट घेतली होती. ओटी भरणीचा कार्यक्रम ठरेल हे माहीत नव्हतं. प्रतापराव म्हणतात, ठीक आहे, जाऊन या. सायली आणि अर्जुन निघून जातात. त्याचवेळी सुमन राकेशला घेऊन घरी जाण्याचा निर्णय घेते. मात्र प्रत्यक्षात सायली आणि अर्जुन गायनॅककडे नसून मनोरोग तज्ज्ञांकडे आलेले असतात. डॉक्टर सायलीला सांगतात, तुमच्यासमोर अनेक पुरावे आहेत की तुम्ही तन्वी आहात, पण तुम्हाला काहीच आठवत नाही. सायली म्हणते, हो डॉक्टर, मला काहीच आठवत नाही. अर्जुन विचारतो, सायलीची मेमरी परत येऊ शकते का. डॉक्टर होकार देतात आणि सांगतात, तुमच्या बालपणीच्या आठवणी परत आणण्यासाठी एक उपाय आहे. लहानपणी ज्या गोष्टी घडल्या होत्या त्या शक्य तितक्या पुन्हा घडवून आणा. कदाचित एखादा ट्रिगर मिळेल आणि तुम्हाला सर्व आठवेल. सायली म्हणते, मला फक्त पुराव्यांवर विश्वास ठेवायचा नाही, मला माझा भूतकाळ स्वतः आठवायला हवा. डॉक्टर तिला प्रयत्न करत राहण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांकडून निघाल्यानंतर सायलीला खूप भूक लागलेली असते. ती बाहेर मराठी थाळी खाण्याचा हट्ट करते, पण अर्जुन तिला बाहेरचं खाणं टाळायला सांगतो. दोघांमध्ये गमतीशीर वाद होतो आणि शेवटी ते घरी जायचे ठरवतात. गाडी चालवत असताना सायली अर्जुनला स्पीड कमी करायला सांगते. त्यावेळी अर्जुनला डॉक्टरांचे शब्द आठवतात. तो विचारतो, तुला स्पीडची भीती वाटते ती त्या जुन्या अपघातामुळे तर नाही ना. सायलीलाही तो विचार पटतो. घरी आल्यावर अर्जुन सायलीसाठी ताट वाढतो. सायलीची भूक खूप वाढलेली असते. अर्जुन तिची खूप काळजी घेत असतो. हे पाहून अस्मिताच्या डोळ्यात पाणी येते. ती म्हणते, चांगला जोडीदार मिळाला की आयुष्य खरंच सुंदर होतं. जेवताना अर्जुनला आठवतं की लहानपणी तन्वीसुद्धा अशीच भाजी चटणी बाजूला काढून फक्त वरणभात खायची. सायली म्हणते, मला हे सगळं स्वतः आठवायला हवं. मग ती प्रियाला भेटून काही माहिती मिळवण्याचा विचार करते. मात्र अर्जुन तिला रोखण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याला माहीत असतं की प्रिया प्रेग्नंट आहे आणि हे सत्य सायलीसमोर आलं तर तिला मानसिक धक्का बसू शकतो. दरम्यान जेलमध्ये राकेश नागराजला भेटायला आलेला असतो. नागराज सांगतो, माझ्याविरुद्ध साक्ष देणाऱ्यांमध्ये तुझी आईही होती. हे ऐकून राकेश हादरतो. तो नागराजला वचन देतो, मी कोणालाही सुखाने जगू देणार नाही, संपूर्ण सुभेदार कुटुंब उद्ध्वस्त करीन. दुसरीकडे प्रिया तिच्या प्रेग्नन्सीबद्दल घरच्यांना सांगण्यासाठी प्रयत्न करत असते. ती वकिलांना विनंती करते की तिला सोनोग्राफी रिपोर्ट दाखवण्यासाठी थोड्या वेळासाठी घरी जाऊ द्यावे. वकील प्रयत्न करण्याचे आश्वासन देतात. इकडे सायली प्रियाला भेटण्याचा हट्ट धरून बसलेली असते. अर्जुन वेळ काढण्याचा प्रयत्न करत असतो. अखेरीस सायलीला अर्जुनचं खोटं बोलणं समजतं. चैतन्यशी फोनवर बोलल्यानंतर तिला कळतं की अर्जुन सांगत असलेली कोणतीही महत्त्वाची मीटिंग नसते. सायली अर्जुनला जाब विचारते, तेव्हा अर्जुन तिला खरं कारण सांगतो. तो म्हणतो, प्रिया तुला मदत करणार नाही, ती तुला फक्त त्रास देईल. आपण डॉक्टरांनी सांगितलेले उपाय करून तुझी ओळख शोधू. मात्र सायली म्हणते, मला फक्त एकच जाणून घ्यायचं आहे, प्रियाला मी तन्वी असल्याचं कधी आणि कसं कळलं. दरम्यान राकेश त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी संधी शोधत असतो. पण अर्जुन आणि सायली परत घरात जातात. तेवढ्यात अर्जुनला पोलिसांचा फोन येतो. मधुभाऊंवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणातील सिक्युरिटी गार्ड बोलण्यास तयार झालेला असतो. गार्डला घेऊन पोलीस सुभेदारांच्या घरी येतात. राकेश घराची लाईट बंद करून अंधाराचा फायदा घेतो आणि सायलीवर हल्ला करण्यासाठी तिच्या खोलीत शिरतो. आणि याच थरारक वळणावर आजचा भाग संपतो. आता पुढे राकेशचा डाव यशस्वी होणार का, सायलीवर संकट येणार का, आणि प्रियाच्या प्रेग्नन्सीचं सत्य सुभेदार कुटुंबासमोर येणार का, हे पाहण्यासाठी पाहत रहा. ठरलं तर मग तुमचे अंदाज आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.
अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढचा जबरदस्त ट्विस्ट चुकवायचा नसेल तर आमच्यासोबत राहणं अगदीच ठरलं तर मग